असेल तर मग थांबलेत का? असेल तर मग शिंद्यांनी लपवून का ठेवले आहेत? आणि वारंवार का सांगावं लागलं भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून? काय आहे, त्यांचं वय झालं आहे, ते आजारी आहेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं. त्याच्यामुळे चुकीचं विधानं ते करणार नाहीत यापुढे. आमचं बघू ना, आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत. राणेसाहेब, तुमचं जरा काय चाललंय ते बघा. तुमचं संख्याबळ सांगा काय. 10-20 जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही. मी काल म्हणालो की बहुमत फार चंचल असतं. आज राऊत साहेब एक आहे मुंबईत बिहार भवन बनवलं जात आहे. बातम्या आहेत त्या, बघू आम्ही त्याच्या. राऊत साहेब, आज ताजलँड एंडला जायचा काही योग आहे का? थांबा ना जरा. कालची राहिलेली नाही, कसं आहे की आम्ही जेवायला जातोय की ते कुठे जेवायला जातात बघू ना. आम्ही जेवायला जातोय की आतले लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जात आहेत? त्याचे तुम्हाला होतील, कारण की आकडे दिसत आहेत. जर शिंदेच्या शिवसेनेचे काही नगरसेवक सोबत आले होय, तर ते पंचवटी- अशा गोष्टी ज्या असतात या खुलेपणानं बोलल्या जात नाही. पण काँग्रेसकडेही मोठ्या संख्याबळ आहे. 24 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे फुटत नाहीत. पुढे बोला. काँग्रेसचे फुटत नाहीत. आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे. नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं, अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस, असं काही स्ट्रॅटेजीनुसार होतंय का? स्ट्रॅटेजी असताना ती त्या क्षणी ठरते. ती 15 दिवस आधी सांगितली जात नाही राजकारणामध्ये. ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे हे तो दिसते. 15 दिवस आधी कोणी स्ट्रॅटेजी ठरवतं का? पण उद्धव ठाकरेंनी तर त्यांचं मत स्पष्ट केलं की महापौर त्यांना बसवायचं आहे. ना ते सत्तेत होतं ना विरोधी पक्षात होतं. तर असं काही आपला पक्ष करणार का की पाठिंब्याच्या भूमिकेत असणार? आणि 2017ची परतफेड असं म्हटलं जातं. कारण 2017ला अवघ्या 2 जागांचाच फरक होता. 82 भाजप होते, 84 शिवसेना होती. त्यावेळेस देवेंद्र आता फडणवीस 4चा फरक आहे. आता 4चा फरक आहे ना. आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून. आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू. म्हणजे सगळे पर्याय खुले आहेत शिवसेनेला महापौर निवडीसाठी. का आमचा का नाही निवडला जाणार? आमचा का नाही निवडला जाणार? तुमचे पर्याय सगळे उपलब्ध आहेत. सगळे उपलब्ध आहेत. आमचा बघा, या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची. भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल. कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा. त्यांना काय वाटतंय? काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईंनी जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच. असं तुम्ही आता म्हणता की महापौर तुमचा का नाही होणार, तर तुमच्यासमोर 2च पर्याय दिसत आहेत. एक म्हणजे थेट मी असं म्हटलं नाही का नाही होणार. मी कुठे असं म्हणणार का 2 होणार? पर्यायांची जर आपण ते चर्चा पर्याय बघू ना. तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही आकड्यांचं अजिबात गणित आहे. अहो, बघू ना आकड्यांची किती दिवस तुम्ही गणित, तुमच्या गणितात किती मार्क मिळाले होते 10वीला बघा जरा आधी आणि मग हे गणित करा. मोदी गणित बघू ना आम्ही. हे गणितावर चालत नाही. बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात. तो मोदी जी कह रहे हैं कि मुंबई में मेयर जो बनेगा बीजेपी का बनेगा, लेकिन आपका गणित की बता रहा अब मोदी जी बोलते हैं कि मेयर बीजेपी का बनेगा, लेकिन कैसे बनेगा ये बोला नहीं मोदी जी. उनके पास बहुमत नहीं है बीजेपी के पास. तो ऐसा क्या बोलता है, वैसा की लेकर, हम मराठी में बोलते हैं कुबड़े लेकर.